आज माझ्या हस्बंडला चिकन बिर्याणी खायची होती, म्हणून मी त्यांची डिमांड पूर्ण केली. चला तर मग बघूया चिकन बिर्याणी कशी बनवायची. मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये 1 वाटी दही आणि बिर्याणी मसाला टाकायचा. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता हे चिकन 1 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं. मी इथे 2 कप तांदूळ घेतला, त्यामध्ये पाणी टाकायचं. 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि हे तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. एका कढईमध्ये तेल घेऊ, त्यामध्ये हे कांदे छान तळून घेऊ. कांदे लो फ्लेमवरच तळायचे. जोपर्यंत कांदा कुरकुरीत नाही होत तोपर्यंत कांदा छान तळून घ्यायचा. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊ. एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 2 बारीक कापलेले कांदे, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडे खडे मसाले, 1 बारीक कापून घेतलेला टमाटर, हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळदी, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदे लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं. इथे थोडे मनुका पण टाकलेले आहे. सगळे मसाले 5 मिनिटसाठी शिजू द्यायचे. नंतर त्यामध्ये चिकन टाकायचं. चिकन छान शिजू देऊ, तोपर्यंत आता आपण राईस बनवायला घेऊ. मी इथे राईस बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये गरम पाणी केलं, त्यामध्ये खडे मसाले टाकले आणि थोडं तेल टाकायचं. ते तांदूळ टाकायचे आणि छान त्याला लो फ्लेमवर शिजू द्यायचं. आता आपण ज्यामध्ये चिकन बनवलेलं तेच भांडं आपण घेऊया. त्यामध्ये राईस आणि चिकन टाकून घेऊ. आपण जे कांदे तळून घेतले होते ते कांदे टाकायचे आणि थोडी कोथिंबीर, आणि आता याला 15 मिनिटासाठी स्टीम होण्यासाठी ठेवून देऊ.